कुणाकुणाला फ्रूट खायला आवडत नाही तर चला मग ही रेसिपी तुमच्यासाठी. आज मी फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतला आहे नॉर्मल टेम्परेचरवरचा. त्या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. दुधामध्ये साखर मेल्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे कस्टर्ड पावडर घ्यायचा आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चम्मच आपल्याला कस्टर्ड पावडर एका कटोरीत घ्यायचं आहे. त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध टाकून आपल्याला ते मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यामध्ये अजिबात एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्या दुधामधली साखर पण मेल्ट झाली आहे. मग हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकून एकसारखं या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बुडाला चिटकू नये. त्यानंतर छान शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड इकडे टाकायची आहे आणि हे मिश्रण थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे. आणि मग फ्रूट घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि ते या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये सगळे फ्रूट आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर अर्धा 1 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर आपला इकडे रेडी आहे फ्रूट कस्टर्ड. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागते. त्यानंतर इकडे श्रीजाच्या पप्पांना खायला दिलं तर श्रीजा इकडे रडायला लागली, कारण आमच्या घरी असं आहे की सगळ्यात अगोदर तिला खायला द्यावं लागते, त्यानंतर आम्हाला खायचं असते. तर मग तिला पण खायला दिलं. तिला पण खूप आवडलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.